नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. टाईम बघा आणि डेट पण बघा. त्यानंतर गाडीचं ते टायर प्रेशर थोडंसं कमी झालं होतं, पण ते वाढलं तर काही गरज तर नाही आहे हवा टाकायची. आणि तसं पण हवावाला भेटणार पण नाही एवढं सकाळी. आणि ट्रिप इथे 0 करतो. गाडीतून निघल्यापासून गाडी एवढी किलोमीटर चालली आहे. तर आता राईड बघूया. ओला तर चालूच आहे. मगाशी CNG पंपावरतीच त्याला चालू केलं होतं, काही वाजलं तर नाही. आणि उबर पण बघूया. अरे बाबा, लालम लाल दिसला मला. वाशी खारघर मधून पिकअप आहे हा. फायनली एक ट्रिप भेटली आपल्याला. अंधेरीची आहे. आणि ह्याच्या पण आधी या कस्टमरला मी घेऊन गेलो आहे अंधेरीला. सो हे तेच आहेत का माहिती नाहीत, बट त्यांचं नाव मी बघितलं तर मला तेच वाटतंय की हे तेच कस्टमर आहेत ज्यांना मी आधी घेऊन गेलो आहे अंधेरीला. फेअर ठीकठाक आहे. आय गेस 17.5 18.5 पर किलोमीटरचा रेट आहे. अंधेरीची ट्रिप आहे. तर अंधेरीवरून मग बघू पुढे काय कसं नियोजन येते. सो टाईम बघा, 7:37. 9:03 झालेत आता. आणि ही ट्रिप मी आता कंप्लीट केली. जस्ट बघा, ट्रिप कंप्लीट, ट्रिप ऑफर अशाने एक्सेप्टन्स रेट आहेत ना फटाफट वाढतो. तर आता मी करतो चालू. 800 रुपये दाखवले होते, 64 रुपये 764. साला टॅक्सेस वगैरे कट केले याच्यामध्ये. तेच आहे ते 5% टॅक्सेस कट करतात. आणि याच्यामध्ये बघा ड्राईव्ह पास पण ॲक्टिव्ह झालेत. तर समरी नाही रे, कुठे गेला. हां, 43 किलोमीटरचे आपल्याला 764 रुपीज दिले. आणि टोटलचा फेअर होता तो 802 होता. टॅक्सेसमध्येच 38 रुपये कट झालेत. आता इथून मी ओलाला पण चालू करतो. चला, ओला पण चालू आहे, उबर पण चालू आहेत. आणि थोडा वेळ थांबूया. लोअर परेल, माहीम, प्रभादेवी, खार वेस्ट. ठीक आहे. कुर्ला नको, खूप लॉंग पिकअप आहेत तसं बघायला गेलं तर. कस्टमरला जिथून ड्रॉप केलं तिथूनच थोडा वेळ थांबलो. मला माहिती होतं की ट्रिप भेटेल. आणि पवईची ट्रिप भेटली आहे. 10 किलोमीटरचे ठीकठाक पैसे देत आहे. हां, 5% टॅक्स कट झाला तर थोडेसे कमीच भेटणार. बट ठीक आहे. एक सायन्सची ट्रिप मला भेटली, पण यार ती अनटॉप हिल CG कॉलनी असं लिहून आलं होतं. नंतर मी सर्च केलं की तो सायन दाखवत होता. मी बोललो अरे यार काय ओलाचं भाई, ओला काय करणार आहे काय समजत नाही. मॅप भाई ओलाचं थोडंसं बेटर राहिलं ना तर मग बरं पडेल. नाहीतर मग अशाच होणार, चांगल्या चांगल्या ट्रिपा जाणार. आणि सायन तरी लिहिलं असतं तरी पण ती ट्रिप मी ॲक्सेप्ट केली असती. मस्त रेट दाखवत होतं. जाऊ दे आता, काय आता हातामध्ये आपल्याला भेटली नाही. 10:30 वाजलेत. आणि मी आता आहे पवईमध्ये. टोटल आपलं काम झालंय 1099 रुपये. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1100 रुपयाचं काम आपलं झालं आहे. मी खुश होऊ का दुःखी होऊ मला काही समजत नाही आहे. माझा मोबाईलनी धोका दिला. हे बघा, होम स्क्रीन दाबली आहे ना, पूर्ण ब्लॅक स्क्रीन येते, काहीच होत नाही आहे. आता कसं काय करणार. त्यांनी मला फोन केला, मी त्याचा फोन उचलला नोटिफिकेशन बारमधून. तो पण पूर्ण मोबाईल हँग होतो उन्हामध्ये फुल. तर बोलतात की अरे मी खाली उभा आहे. आता मला काहीच समजत नाही की कसं मी मॅनेज करू. काय म्हणजे ही पूर्ण डायरेक्ट ब्लॅक स्क्रीन. आणि असं पण आहे की फंक्शन नाही आहे. फंक्शन करतोय तो, नोटिफिकेशन बार वगैरे ओपन होत आहेत. आता बघू चला काय करू शकतो. ट्रिप लागली ती पण ऐरोलीची ट्रिप लागली आहे. ठीकठाक आहे रेट, नो एनी इशू. शेवटची ट्रिप झाली कंप्लीट.
मी विचार केला की डबा खाईल, कारण आता टाइम पण तेवढाच झाला आहे ना की डबा खायचा. पण तेवढ्यात आपल्याला बिझनेस कम्फर्टमध्ये ही भेटली आहे, कोणती ट्रिप, अंधेरीची भेटली आहे. तर मी विचार केला की चल जाऊयात, अंधेरीला जाऊयात. पैसे बनतायत तर वाय नॉट. शेवटची ट्रिपचा फेअर जो आहे तो 378 भेटला आहे. 1 तास लागला अप्रॉक्सिमेटली. आता कस्टमरला मेसेज बुक केला आहे की बाबा ये लवकर, अराईव्ह कमिंग दाखवते. ठीक आहे, अनलॉक करून ठेवतो, येईल तेव्हा येईल. ऊन एवढी मजबूत आहे ना की पूर्ण पाटण भिजली. टाईम होतोय 2:33 आणि ही आहे अर्निंग. दिसते का? हां दिसली, 2000ची अर्निंग झालेली आहे. आता इथून कशा प्रकारच्या काय ट्रिप्स लागतील मला नाही आयडिया. आणि ॲक्च्युअलमध्ये मला आहे ना असं वाटतंय की थोडासा एक सुमसाम जागा बघून डबा खाऊन घ्यावा, कारण भूक लागली आहे. डब्यासाठी जागा कुठे खायचं? अरे आपण T2च्या जवळच आहे. ठीक आहे, ओलाला चालू करू. ओला आपल्यावरती काय मेहरबानी करतोय का? दादरची ट्रिप भेटली आपल्याला उबरमध्ये. हे मॅप असं का ओपन होते हे मॅपलाच माहिती. अरे बाबा युटर्न मारायचं आहे. याला इथे पहिले सगळ्यात पहिले बंद करूया. चल बंद झाला, ठीक आहे. आणि आता युटर्न मारून त्या साईडला जायचं आपल्याला, तिकडं पलीकडे. मी आहे आता CNG पंपावरती. शेवटची ट्रिप जी होती ती अंधेरीवरून दादर असं दाखवत होतं, पण तो होती दादर रेल्वे स्टेशनची. मला रेल्वे स्टेशनला जायचं नव्हतं, पण आता विचार केला की जाऊ दे, आता भेटली आहे तर घेऊया. तर टाईम होतोय 3:53 आणि CNG भरून घेतो. CNG भरून झाल्यानंतर डबा खाऊन घेईल आणि डबा खाऊन झाल्यानंतर मग पुढचं नियोजन जे पण काय असेल ते करू. आतापर्यंत 2300 रुपयाचं काम झालं आहे. सो ठीकठाक आहे, नॉट बॅड काम. पोलीसवाले बसलेत, म्हणतात की थांब, कुठं चाललंय पुढं. आणि आतापर्यंत गाडी जी चालली आहे ती 142 किलोमीटर चालली आहे. आता मी आहे BKC मध्ये. माझा प्लॅन असा आहे की इथून गो होम टाकले मी पनवेलचा. पनवेलची ट्रिप न लागता आपल्याला ठाणे साईडची ट्रिप लागली तरी आपल्याकडे एक ऑप्शन अजून आहे, तो आहे एरिया प्रेफरन्स. नाही, छोटी ट्रिप नको आहे आपल्याला. हे बघा, हा एरिया प्रेफरन्स चालू झाला आपला. जेव्हा ॲक्सेप्टन्स रेट 8 वरती आला तेव्हा हा कुठे जाऊन एरिया प्रेफरन्स ऑप्शन अनेबल झाला आहे. सो उबर गो तो बंदच आहे. प्रीमियर, गो सेडान, इंटरसिटी, ॲक्सेस, उबर प्रायोरिटी वगैरे हे सगळे ऑप्शन चालू आहेत. एक खारघरची ट्रिप पण भेटत होती, पण ते मॅचिंग एरर आला. त्यानंतर मग त्या ट्रिप भेटली नाही आपल्याला. चांगला रेट होता, 750 रुपये काहीतरी दाखवत होता. पण ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये पण आपण गो होम सेट केलेला आहे पनवेलचा. तर आता मी तेच वाट बघतोय की एकतर ठाणे साईडची ट्रिप तरी भेटू दे, नाही तर मग डायरेक्ट मुंबई आपल्या घरच्या साईडची ट्रिप भेटू दे. हळूहळू सर्च पण वाढत चाललं आहे ह्या साईडला. नाहीतर सायन्स साईडची जरी ट्रिप भेटली ना तरी ठीक आहे, तरी चालेल, कारण मग खूप चांगल्या रेटने लागेल ती. आता बघू, प्लॅन तर केलेले आहेत. ज्या हिशोबाप्रमाणे ट्रिप भेटतील त्या हिशोबाप्रमाणे ॲक्सेप्ट करायचं आणि कल्टी मारायची. बिझनेस कम्फर्टची ट्रिप होती आणि आपल्याला फेअर 482 भेटलं. मला एकदा बघायचं आहे की ह्यांचं बिल किती बनलं होतं. अच्छा, इन्क्रीज आहे, ओके. कारण मला 400 दाखवला होता. ह्यांचं बिल किती बनलं आहे? अच्छा, फेअर 506. मला 500 रुपये लागली होती ट्रिप. मलाच माहिती नाही, मी विसरलो. पण इथे इन्क्रीज दाखवतो आहे बघा. आता मला पाहिजे नवी मुंबईची ट्रिप. इथून मी एरिया प्रेफरन्स चालू करू शकतो. थोडा वेळ थांबतो, एक ॲटलिस्ट अर्धा तास, कारण इथून चान्सेस आहेत की आता आपल्या साईडच्या ट्रिप्स लागतील. सो वेट करतो. पुढे आपल्याला हायवेज आहे.
आणि पाठीमागे एरिया असा आहे की तिथून पण ट्रिप लागतील. आपल्या एरियातली ट्रिप भेटली खारघरची. पाठीमागे कस्टमरला कॉल केलेत, त्यांनी याचं नाव घेतलं गोमांतक रेस्टॉरंटची. इथे आलंस ना बोला हां एक्झॅक्टली. तर तिथं हे बघा ह्या भाऊला हलतोय, ह्याचा अर्थ ते पुढे हळूहळू येते. तिथंच थांबले वाटतं. काय नाही, काही इश्यू नाहीत. आपल्या एरियातली ट्रिप भेटली ना तर काय टेन्शन नसतं. तरी मी एरिया प्रेफरन्स हा चालूच नाही केलं आहे. माझा गो होमच चालू होता बघा, एरिया प्रेफरन्स चालूच नाही केलं आहे. त्याला अजून ठेवलं आहे जपून. मनामध्ये आलं तर मारेन पण, नाही तर मग डे एंड पण करेन, काही सांगता येत नाही. आणि टाईम होतोय 6 वाजता. मित्रांनो टोटल गाडी चालली आहे 204.8 किलोमीटर. शेवटची ट्रिप जी होती ती खारघर कोपरामध्ये, म्हणजे खारघर सेक्टर 10 ड्रॉप केलं. तिथून मग डायरेक्ट घरी चालू. आणि टाईम होतोय 7:57 म्हणजे राऊंड फिगर 8च पकडा. त्यानंतर जेवढी पण आपण कमाई केली आहे ती कमाई झाली आहे उबरमध्ये 3,414. याच्यामध्ये 200 रुपये पास डिडक्शन पण झालेत. आणि ओलामध्ये कोणत्याही प्रकारची काही ट्रिप लागलेली नाही. तर आज ओलामध्ये तर दिवस वाया गेला समजायचा, पण ठीक आहे, आता काय करू शकत नाही. तर 3,414 मायनस 1,000 रुपये अरे यार 1,000 रुपये CN ची राऊंड फिगर पकडतोय. त्यानंतर 200 रुपये पासचे हे पण राऊंड फिगर पकडतोय. आणि 70 रुपये आपले कशाचे ओलाचे. तर हातामध्ये राहिले 2,144 रुपये. आणि बरोबर आपण ज्या टायमिंगमध्ये निघालो होतो, ॲक्च्युअलमध्ये मी 7 वाजता लॉग इन होतो, 8 वाजलेत, एखाद एक तास चालून जातो वरखाली. पण आपण घराच्या बऱ्याच जवळ आलो आहे, तर ही लय मोठी गोष्ट आहे. सो अशा प्रकारे आपला आजचा दिवस इथेच एंड होतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. केस जराशी इतकी बारीक केलेत की मलाच बघायला विचित्र वाटते, पण ठीक आहे. कसं आहे की गरमी चालू आहे ना, तर आता जास्त डोक्यावरती केस असले की मला हेडेक चालू होतो, त्याच्यामुळे मी केस बारीक केलेत. सो ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण लवकरच उद्या भेटूया आणि सेम शेड्यूल सेम टायमिंग मेंटेन करायचा प्रयत्न करणार आहोत. बघू होते का नाही ते.